प्रॉब्लेम वाचा पहिल्यांदा. An inductance of 2 millihenry, 10 raised to minus 3 Henry, condenser of 20 microfarad, and resistance of 50 ohm are connected in series. A reactance of inductor and condenser is same. म्हणजे काय? XL equal to XC म्हणजे रेझोनन्स झालं. आणि त्यावेळी रिॲक्टन्स ऑफ आयदर ऑफ देम विचारलंय. मग रिॲक्टन्स ऑफ आयदर ऑफ देम, मग एक्सेल चा फॉर्म्युला काय? ओमेगा एल. आणि एक्स चा फॉर्म्युला 1/, ओमेगा सी. म्हणजे काय फाइंड करावे? पहिल्यांदा ओमेगा फाइंड करायला पाहिजे फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. इज इट राईट? आणि ओमेगा मिळाल्यानंतर गो फॉर एक्सेल किंवा एक्ससी. सिंपल एक्सेल करा सॉल्व. मग दिलं यामध्ये काय प्रॉब्लेम मध्ये? एक्सेल इक्वल टू एक्ससी म्हणजे इट इज अ सिरीज रेझोनन्स आहे. मग त्यासाठी ओमेगा आर काय असतं चैतन्य? लिहायला पाहिजे. ओमेगा आर चा फॉर्म्युला काय यश? 1/√LC. बरोबर? हा. सो 1/√ऑफ L. L किती आहे? 2 × 10⁻³ FR पेक्षा ओमेगा फाइंड करणं बरं आहे, हे लक्षात ठेवा. 2π येत नाही. आणि म्यू सी किती आहे? 20 × 10⁻⁻6. बरोबर? सो इट इज अ 1/2⁴ केला. 40 × 10⁻³ किती आलं? -9. चालेल काय कॅल्क्युलेशन? स्क्वेअर रूट मध्ये पॉवर काय पाहिजे? इवन. मग -9 -8 करा. कसं करणार? हा 40चा एक 10 इकडे घेतला तर 10⁻² काय आलं? -8. बरोबर? 4 म्हणजे हाफ इंटू 10⁻⁻⁻. बरोबर आहे? -4 प्लस झालं 10⁻⁴ मी बाय 2 केलं. कॅल्क्युलेशन अवघड आहे म्हणून काय केलं? 10/2 म्हणजे 10 × 10⁻³ म्हणजे ओमेगा किती आलं? ओमेगा इज 5 × 10⁻³ रेडियन पर सेकंड. राईट? एक्सेल किंवा एक्सी विचारले काय फाइंड करणार? एक्सी फाइंड करणार काय? नाही. एक्सेल सोपं ना. एक्सेल इज ओमेगा एल. ओमेगा आणि एल आहे 2 × 10⁻⁻3. आन्सर हे +3 -3 गेट कॅन्सल. इट इज 10 आहे काय? 10 ओम. अंडरस्टूड? काय केलं? प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा केला कळाला? नंबर 43 जरासा अवघड आहे. जराच नाही बराच आहे, लॉजिकल आहे. क्लिअर एव्हरीवन?